माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आणि गट नंबर 1चा एक धक्कादायक निकाल आपल्या हाती येतोय। गट नंबर 1मध्ये सहकार बचाव जे पॅनल होतं त्या पॅनलचे प्रमुख होते कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन कुमार तावरे यांचा 593 मतांनी पराभव झाला आहे। त्या ठिकाणी नीलकंठेश्वर पॅनल जे होतं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल होतं त्या पॅनलचे 3ही उमेदवार अतिशय मोठ्या फरकाने या ठिकाणी विजयी झालेत। त्यामध्ये शिवराज राजे जाधवराव जे आहेत ते 8412 मते मिळून पहिल्या क्रमांकाने विजयी झालेत। त्याचसोबत जे बाळासाहेब तावरे होते त्यांना 7946 तर राजेंद्र बुरुंगले यांना 8146 अशी मतं होते। रंजन तावरे जे होते ते विरोधी पॅनल सहकार बचाव पॅनलचे प्रमुख होते चंद्रराव अण्णा तावरे आणि त्यांनी मिळून ह्या पॅनलची बांधणी केली होती आणि त्यांच्यासाठी सहकार बचाव पॅनलसाठी हा निकाल अतिशय धक्कादायक आहे। रंजन कुमार तावरे यांचा जवळपास 593 मतांनी पराभव झाला आहे। 15 गटाची मोजणी सुरू आहे। 15 गटातून सुद्धा राष्ट्रवादीच्या पॅनलचे 3ही उमेदवार 1200, 1400 आणि 1600 अशा फरकांनी आघाडीवर आहेत। हे अजून 10 टेबल मोजायचे राहिलेले आहेत। ही आघाडी वाढण्याची शक्यता आहे। मात्र सहकार बचाव पॅनलचे चंद्रराव तावरे हे एकमेव उमेदवार असे आहेत की ते आघाडीवर आहेत। जवळपास 400 मतांची त्यांना आघाडी मिळते। त्यामुळं एक फक्त आशा सहकार बचाव पॅनलकडे शिल्लक आहे ती म्हणजे चंद्रराव अण्णा तावरे। बाकी सगळ्या गटामध्ये नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार या ठिकाणी चांगली आघाडी घेताना दिसत आहेत। हेमंत गडकरी, सोमेश्वर रिपोर्टर न्यूज, बारामती।